काही दिवसांपूर्वी हर्णेमध्ये झालेल्या दगडफेक प्रकरणात मुख्य आरोपीचं FIR मध्ये नाव नसल्याचा आरोप आमदार नितेश राणेंनी केला। यावरून नितेश राणेंनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना त्यांच्या मतदारसंघात जाऊन थेट इशारा दिला। तर राणेंनी दिलेल्या इशाऱ्यावर मंत्री योगेश कदम यांनी पलटवार केला। राणेंनी शहाणपणा शिकवू नये असं योगेश कदम यांनी म्हटलं। राणे आणि कदम यांच्यातील वादावरून आता महायुतीत शिमगा सुरू झाला आहे। आज राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे। खातं आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे। FIR मध्ये आज नाव आलं नसेल, कोण असेल वाचवणारे कुठे बसलेले, पण ते का आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाही। संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं। मला वाटतं काहीतरी 14 लोकांवर काहीतरी FIR दाखल झालेले आहेत आणि मुख्य आरोपी आणि असे आरोपी मला वाटतं ते माझे मित्र आहेत। त्यांना मी एकच सल्ला देईन की माझ्या मतदारसंघामधून मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही। माझा मतदारसंघ कसा शांत ठेवायचा मला समजतं आणि आम्ही जन्मापासूनचे शिवसैनिक आहोत। आम्ही लहानपणापासून बाळासाहेब वंदनीय बाळासाहेबांचं बाळकूड आम्हाला रामदास भाईंनी पाजलेलं आहे। आमच्या हातामधला झेंडा आम्ही कधी खाली ठेवला नाही। आता ह्याचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।